नमस्कार शेतकरी बांधवांनो, पेरू लागवडीविषयीचा महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे। तैवान पिंक पेरू असो किंवा कोणताही पेरू, तुम्हाला लागवड जर करायची असेल तर कधी लागवड करायला पाहिजे, रोपं कशी असायला पाहिजे। आता आपल्याकडे रोपं पण आहे, त्याची पण मी तुम्हाला माहिती देतोच, बरोबर। रुक्मिणी फार्ममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। हा आपला तैवान पिंक पेरूचा प्लॉट आहे, बरोबर। आणि विलासापा दाखवा। आता आपल्याकडे सपोज असं लक्षात असू द्या, तुम्हाला जर पेरू लागवड करायची असेल आणि योग्य कालावधी तसा कधीही लागवड करू शकता 365 दिवस। पण माझ्या माहितीनुसार किंवा अनुभवानुसार जर लागवड करायची असेल तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे तर सगळ्यात चांगला असा आहे। आणि हे बघा, बॅगमधली हुंडी तैवान पिंक म्हणजेच सदाबहार। सदाबहार ही व्हरायटी नाही आहे, ती तैवान पिंकच आहे। विलास भाऊ खाली जरी ठेवलं तरी चालेल, बरोबर। ही बॅगमधली हुंडी आहे, बरोबर। बघा, आल्याबरोबरच त्याला फळ आहे, हे बरोबर, आल्याबरोबरच त्याला फळ आहे। आणि ह्या अशा प्रकारची तैवान पिंकचं हे रोप आहे। एखादी हुंडी काढून बघा, एखाद्या याच्यातलं हे इथं काढले तरी चालेल ना, बरोबर। ही आहे बॅगमधली हुंडी आणि ही आहे ट्रेमधली हुंडी, बरोबर। अशा दोन प्रकारच्या हुंड्या असतात, कोणतीही तुम्ही लागवड करू शकता। उन्हाळ्यामध्ये शक्यतो जर बॅगमधली लागवड केली तर अतिशय चांगलं। आणि उन्हाळ्यामध्ये किंवा ह्या सीझनमध्ये जर ग्रोथ, हे बघा पेरूचं, हे बघा किती मोठा पेरू आहे बघा याला, बरोबर। यालाच आपण सदाबहार म्हणतो, आल्यापासूनच। आणि जर तुम्ही बघितलं तर इथे हे बघा, तुम्हाला रूट पण दिसत आहे बघा व्यवस्थित, म्हणजे चांगले रूट असायला पाहिजे। आणि तुम्ही जर बघितलं तर बॅगची हुंडी जी आहे, तर बॅगच्या हुंडीची किंमत जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेत असाल तर बॅगच्या हुंडीची किंमत जी आहे 16 रुपयापासून चालू होते। आणि कमी जर घेत असाल तर ते 22-23 रुपयापर्यंत हुंडी असते, बरोबर। आणि ट्रेची हुंडी जर तुम्ही बघितली तर ट्रेची हुंडी ही साधारणतः 10 रुपयापासून तर 14 ते 15 रुपयापर्यंत, त्याच्यापेक्षा कोणीही जास्त याच्यात घ्यायला नाही पाहिजे। तैवान पिंक म्हणजेच सदाबहार आहे, त्याची काळजी करू नका। कोणीही तुम्हाला कोणत्याही पद्धतीने जर फसवत असेल तर असं काहीही नाही आहे। हे जर तुम्ही लक्षात जर ठेवलं तर व्यवस्थित असं पेरूची लागवड होऊ शकते। व्यवस्थित तुम्हाला व्यवस्थापन करायचं असेल किंवा लागवड करायची असेल तर ही बघा, आता आपला हा जो प्लॉट आहे हा 9 बाय साधारणतः 4.5ची लागवड आहे। दोन लाईनमधलं अंतर जर तुम्ही बघितलं, हे दोन लाईनमधलं अंतर हे 9 फूट आहे। आणि दोन झाडांमधलं अंतर जर बघितलं तर हे साधारणतः 4 ते 4.5 फुटापर्यंत आहे। सो 9 बाय 4, 9 बाय 5, 8 बाय 5, बरोबर। अशा पद्धतीने करू शकता। आणि जास्त तुम्हाला प्रमाणात लागवड करायची असेल 2 एकरच्या पुढे तर तुम्ही 10 बाय 5ला पण जाऊ शकता, 10 बाय 6ला पण जाऊ शकता। तेवढं झाडांची ग्रोथ चांगली होणार आहे आणि बेस्ट क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे, चालेल। तर रोपांच्या बद्दलची माहिती तुम्हाला सांगायची होती, रोपं कसे निवडायचे ते तुम्हाला सांगायचं होतं। धन्यवाद।